नेहमी नेहमी त्याच सारणाचे आलू पराठे खाऊन जर कंटाळा आला असेल, तर हा वेगळ्या चवीचा, वेगळ्या सारणाचा आलू पराठा नक्की एकदा सीझन आहे तोवर करून पहा. आता सध्या कॉर्नचा बराचसा सीझन आहे आणि याचकरता आम्ही वेगळ्या सारणाचा म्हणजे हा कॉर्नचा आणि बटाट्याचा पराठा तयार केलाय. यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगानो, ब्लॅक पेपर अशा या पद्धतीचा वेगळा आपला म्हणजे नेहमी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सारण न करता वेगळ्या चवीचं हे सारण तयार केलं आहे. त्यामुळे हा पराठा नेहमीच्या पराठ्यापेक्षा वेगळा होतो, बराच वेळ मऊ लुसलुशीत राहतो आणि सगळ्यांच्याच आवडीचा असा हा आलू पराठा तयार होतो. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी 1 कप इतकं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. लोकवन गव्हाचं पीठ मी शक्यतोवर वापरत असते. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि गरजे इतपत पाणी घालून चांगलं मऊसूत असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना बराच वेळ चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचं की जेणेकरून पिठाला मस्त असा लवचिकपणा येतो आणि पराठे लाटताना ते फाटत नाहीत आणि बराच वेळ ते मऊ लुसलुशीत राहतात. बघा, मस्त असं मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि असंच थोडा वेळ बाजूला ठेवूया. इथे आता मी एक चॉपर घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी मक्याचे दाणे, त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला हे पाणी न घालताच थोडंसं चॉपरमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे. हा माझा इलेक्ट्रॉनिक चॉपर आहे, त्यामुळे मी हे असं फिरवून घेतलेलं आहे. आता हे जो आपण तयार करून घेतलेला कॉर्न, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची त्याचा हा भरडा मी काढून घेतला. यामध्ये उकडून आणि कुस्करलेले साधारण 2 बटाटे आपल्याला घालायचे आहेत. 2 बटाटे आणि 1 वाटी कॉर्नचं सारण याचे आपले बरोबर 5 पराठे इतके तयार होतात. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा ऑरिगानो घालायचा आहे, अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं. एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. कुठलाही गरम मसाला, चाट मसाला, लिंबू काहीही पिळण्याची गरज नाही. या इतक्या बेसिक मसाल्यांमध्ये अगदी मस्त पिझ्झा आपला असतो की नाही, लहान मुलांना पिझ्झा तर खूप आवडतो, साधारण तसा टेस्टचा हा कॉर्न आलू पराठा तयार होतो. आता बघा, मिश्रण हे बऱ्यापैकी असं कोरडं आहे. जर तुम्हाला अगदीच मिश्रण खूप ओलसर वाटत असेल, तर यामध्ये तुम्ही फुटाण्याचे जे डाळवं असतं ना, त्याचं पीठ जरी करून घातलं ना तरीही चालेल. आता हे सगळे मी गोळे तयार करून घेतले. हे पीठही आपलं बराच वेळ असं भिजून तयार झालेलं आहे. आता यावर थोडंसं अगदी तेल घालायचं. आपण सुरुवातीपासून आतापर्यंत अजिबात तेलाचा वापर केला नव्हता, म्हणून साधारण चमचाभर इतकं तेल घातलं आणि पीठ चांगलं आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. हे असं चांगलं मळून मळून घेतो त्यावेळेस पिठाला लवचिकपणा येतो, पराठे फाटत नाहीत आणि ते बराच वेळ यामधलं ग्लुटन रिलीज झाल्यामुळे पराठे मऊसूत होतात. आता आपण या पराठ्यासाठीची लागणारी लाटी तयार करून घेऊया. त्याकरता इथे मी थोडंसं ही गव्हाची कणिक घेतलेली आहे. कोरड्या पिठामध्ये अशी घोळवून घ्यायची आणि नेहमी आपण जसा आलू पराठा करतो तसाच आपल्याला हा पराठा करायचा आहे. ही अशी वाटी करून घेतली. थोड्याशा कडा पातळ करायच्या, मध्यभागी थोडं जाडसर मिश्रण ठेवलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही असा हा हा तयार करून घेतलेला गोळा, जसं आपण पुरण भरतो किंवा आलू पराठ्याचं स्टफिंग भरतो तसं भरून हे असं एकत्रित कडा आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर तुम्हाला यामध्ये मोझरेला चीज घालायचं असेल ना, ते सुद्धा तुम्ही या स्टेजलाच घालू शकता, म्हणजे अगदी मस्त चीजी असा पराठा तुमचा तयार होईल. आता हे कोरड्या पिठामध्ये असं घोळवून घ्यायचं आणि चांगलं सगळीकडे हे असं मिश्रण पसरायला हवं, म्हणून पोटानेच हे असं सुरुवातीला पसरवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण बटाटा सुद्धा अगदी फार बारीक मॅश केला नाहीये किंवा कॉर्नचे सुद्धा काही लहान मोठे तुकडेच यामध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे हा पराठा शक्यतोवर ना असा अगदी हलक्या हाताने लाटायचा, नाहीतर ना भरपूर वेळा फाटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे हे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. बघा, फार पातळ लाटायचा नाही, तर पराठा थोडासा असा जाडसर लाटला की तो खायला सुद्धा खूप छान लागतो. बघा, सारण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे. भरपूर सारण असं मी यामध्ये भरलेलं आहे. आता हा आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. कॉर्नचे तुकडे बघा ना, हे मध्ये मध्ये जे असे दिसतात ना, त्याच्यामुळे हे खाताना जर एखादा तुकडा दाताखाली आला तर तो खायला खूप छान लागतो. त्यामुळे अशा पद्धतीचा मी पराठा तयार केला. आता गरम तव्यावर आपल्याला चांगला असा शेकू घ्यायचा आहे. तर शेकताना गॅसच्या मोठा ते मध्यम ठेवायचा आहे आणि कडेने हे असं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यावर सोडू शकता. एक बाजू चांगली शेकली की मग दुसरी बाजू आपल्याला चांगली अशी मस्त हलक्याशा तांबूस रंगावर शेकवून घ्यायची आहे.
आणि कडेने सुद्धा हे असं तूप सोडून घ्यायचं आहे. मी हा पराठा तुपावर शेकणार आहे, पण जर तुम्हाला बटरवर शेकायचा असेल तर बटरवर सुद्धा शेकू शकता. यामध्ये आपण जे कॉर्नचे दाणे मध्ये मध्ये ठेवले त्यामुळे पराठा असा छान टम्म फुगत नाही. पण जर तुम्ही अगदी कॉर्न बारीक करून घेतले तर पराठा छान फुगू शकतो. पण खाताना एखादा दाणा दाताखाली आला तर तो खूप छान लागतो, म्हणून मी हे कॉर्नचे दाणे तसेच अख्खे ठेवलेले आहेत. बघा काय सुंदर असा आपला हा पराठा तयार झाला. आणखीन एक पराठा मी तयार करून घेतला, तो सुद्धा आपल्याला चांगला असा खरपूस तूप लावून शेकवायचा आहे. तुपाचा स्वाद या पराठ्याबरोबर खूप छान येतो, किंवा जर अमूल बटर वापरलं ना तरीही चालेल. एक बाजू चांगली शेकली की मग ती उलटवून घ्यायची आणि ती सुद्धा चांगली शेकून द्यायची. फार असा सारखा उलटपालट पराठा करण्याची सुद्धा गरज नाही. बघा काय सुंदर असा पराठा तयार झालेला आहे. आणि बघा छान असा आपले मध्ये मध्ये कॉर्नचे दाणे सुद्धा यामध्ये दिसत आहेत. पराठ्याचे दोन भाग तर अगदी मस्त सेपरेट होतात, पण हा पराठा न फुगण्याचं कारण म्हणजे जिथे जिथे कॉर्नचे दाणे असतात ना तिथून हवा बाहेर जाते आणि म्हणून पराठा फुगत नाही, पण अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतो. आणि जिथे कॉर्नचा दाणा दाताखाली येतो तेव्हा ते खायला खूप छान लागतं. तुम्ही यासोबत तूप किंवा अमूल बटर सुद्धा सर्व करू शकता. अतिशय छान मस्त असे दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे हे पराठे तयार होतात. आणि जर तुम्हाला चीज घालायचं असेल तर तुम्ही या सारणामध्ये चीज घालून चीजी पराठा सुद्धा बनवू शकता. तुम्हाला हा आजचा पराठा कसा वाटला, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह. धन्यवाद.